बीडमधून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते। हत्येच्या एक दिवस आधीचं पोलीस अधिकारी आणि आरोपींच्या भेटीचं सीसीटीव्ही समोर आलाय। विशेष म्हणजे या सीसीटीव्हीमध्ये मृत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख भेटी दरम्यान उपस्थित असल्याचं दिसतंय। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये काही मिनिटं संवाद देखील झाल्याचं दिसतंय। केज शहरातील बसंत विहार उडप्पी हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणात संशयाचा धूर असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतोय, हे सीसीटीव्ही आपण पाहू शकतो। केज शहरातील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली तिघांमध्ये। आरोपी सुदर्शन घुले आपण पाहतोय, त्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख त्या ठिकाणी आला आणि त्या तिघांमध्ये सुद्धा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील सुद्धा आपण पाहू शकतो। या तिघांमध्ये सुद्धा आपल्याला काही मिनिटं चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुढचा तपास नेमका कशा पद्धतीनं केला जातोय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। सध्याची आपण ही तीन दृश्य पाहतो। एका हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती त्याआधी एक दिवसाआधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना पाहू शकतोय आपण। आरोपी सुदर्शन घुले या प्रकरणातला जो आरोपी आहे त्यालाही पाहू शकतो। धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचा भाऊ, ज्यांनी अनेक या प्रकरणानंतर आरोप केलेले होते, तो सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या तिघांमध्ये काही मिनिटं चर्चा झाली, त्यावेळीची ही दृश्य, त्यावेळीचं हे सीसीटीव्ही फुटेज। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाविकास आघाडीनं आरोपी वाल्मिक कराडवरून सरकारवर निशाणा साधलाय। पाहूयात। सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली ते मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा। खून झालाय तो झालाच आहे आणि ज्यांनी केलाय त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जी कुठली SIT नेमायची, CID नेमायची, आणखीन कुठल्या नेमायच्या त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे। पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं, जिल्ह्याला बिहार म्हणणं, दोन समाजामध्ये वाद तेढ निर्माण करणं, हे कुठल्याही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की त्यांनी त्याची तेवढी काळजी घेतली पाहिजे।